मागील 10 वर्षापासून आम्ही असा कार्यक्रम या ठिकाणी राबवतो याच जागेवर, आणि सगळ्यात पहिलं आमचं प्राधान्य असतं ते मुलांच्या संरक्षणावर. त्यांना कुठची इजा नाही पोहोचली पाहिजे, त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे. मेडिकल, ॲम्ब्युलन्स पासून सगळ्या गोष्टी आम्ही तयार असतो. सेफ्टी बेल्ट खाली ग्राउंडवर त्यांना ते फक्त एवढाच, याच्या मागचा उद्देश एवढा असतो की आमच्या या दिंडोशी विभागातील मुलांनी जी तयारी केली आहे त्या तयारीचं त्यांची एक प्रॅक्टिकल झाली पाहिजे, म्हणून हा सराव शिबिर आम्ही आयोजित करतो. कारण की 16 तारखेला आमच्या स्वतःची 4-4, 5-5 पथक आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर सगळीकडे दहीहंडी फोडायला असतो. त्यामुळे आपल्या स्थानिक मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करतो. आपण सुरक्षेसाठी काही दिवसांपूर्वी दहिसर येथे एक 11 वर्षाचा बालगोविंद त्याचा मृत्यू झाला होता. आपण अशा जे छोट्या गोविंद पथक आहेत त्यांना काय संदेश देतो? मी सगळ्या छोट्या गोविंदांना आणि गोविंदा पथकांना एवढंच सांगेन, खेळ हा आपण असलो तर होतो, म्हणून आपल्या संरक्षणाची स्वतःची काळजी घेऊन ज्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट आहेत, हँगिंग वस्तू आहेत, त्या तुम्हाला त्रास होणार नाही अशाच ठिकाणी तुम्ही सगळे सहभागी व्हा. स्वतःची काळजी घ्या. आपण आहोत तर दुनिया आहे, म्हणून स्वतः आधी स्वतःला सगळे जपा एवढं विनंती करा. आपला देश स्वतंत्र देश आहे. प्रत्येकाला खाण्यापिण्याचा एक अधिकार आहे. शासन त्या पद्धतीने योग्य निर्णय घेईल आणि तो लोकांच्या समोर येईल. परंतु उद्याचा स्वतंत्र दिवस आणि आपल्या गोकुळाष्टमीचा कार्यक्रम दोन्ही एकत्र आल्यामुळे मराठी मनाला फार मोठा म्हणून आपण म्हणत शांतता, एक स्वाभिमान जागृत करण्यासारखी मोमेंट आहे. त्यासाठी उद्याच्या दिनाच्या आपल्या सगळ्यांना माझ्या वतीने शुभेच्छा.